नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण सध्या उल्हास नदीचे लाईव्ह अपडेट्स घेत आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर पुराचा मोठा धोका जो आहे तो टळलेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे उल्हास नदीचं आता सध्या कमी झालेलं आहे. अजूनही इशारा पातळी जी आहे ती उल्हास नदीने गाठलेली आहे. इशारा पातळीच्या वरती पाणी आहे, परंतु धोक्याची जी काही पातळी होती तिथपासून उल्हास नदी जी आहे आपल्याला आता लांब बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका. बघणाऱ्यांची सुद्धा गर्दी जी आहे ती इथे होते आहे. खूप वेळेपासून आम्हाला दर्शकांचे फोन येत होते की नेमकं काय झालं, उल्हास नदीचे काय अपडेट्स आहे आताच्या क्षणाचे. तर आपण लाईव्ह बघत आहोत आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उल्हास नदीच्या पाणी पातळी जी आहे तिथपर्यंत गेलेली आहे. आणि त्यावेळेला जर आपण बघितलं तर संपूर्ण आपला नायरा पेट्रोल पंप जो आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला होता. परंतु आता पाणी जे आहे कमी झालेलं आहे, पण बघणाऱ्यांची गर्दी काही थांबत नाहीये. आणि हा सुंदर असा नजारा जो आहे तो प्रत्येक जण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय. एका साईडला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतंय, दुसऱ्या साईडला आपली नदी आणि त्याच्यामध्ये हा हिरवागार निसर्ग. पण ज्या वेळेला उल्हास नदीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते त्यावेळेला जे काही भयंकर आणि एकदम भयान दृश्य असतं ते नकोसं वाटतं. असं वाटतं की तशी परिस्थिती कधीही उद्भवू नये. आता हे संपूर्ण लाईव्ह जे आहेत आपण बघितलेलं आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. अनेक ठिकठिकाणी पाणी जे आहे ते आता कमी झालेलं आहे. उल्हास नदीची पाणी पातळी अजूनही आपल्याला इशारा पातळीवरती असलेली पाहायला मिळते. इशारा पातळी जी की आपली 16.5 मीटर इतकी आहे. अंधार येतोय का आता बघा. इशारा थोडासा पाऊस अजूनही पावसाच्या धारा जे आहेत ते सरी जे आहेत ते येत आहेत आणि आपण छत्री बंद केली की जोरात पाऊस येतो. उल्हास नदीवर आपण आलेलो आहोत आणि संपूर्ण दृश्य जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पुलावर जायचं का थोडंसं, म्हणजे त्या साईडचं पण दिसेल. अग्निशामक दलाला सहकार्य करायचंय सर्वांनी. जास्त करून कोणीही या साईडला जर तुम्ही येणार असाल तर पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. लांबूनच जेवढे तुम्हाला व्हिडिओज घ्यायचे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता. कारण आता सध्या उल्हास नदीने जरी धोका पातळीपासून लांब असली पाण्याची पातळी, तरी सुद्धा जी काही इशारा पातळी आहे ती उल्हास नदीची जशाच तशी आपल्याला पाहायला मिळते आहे. दर्शकांनो, जर तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर सध्या आताच्या क्षणाचे ट्रेनचे अपडेट जर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर आम्हाला नक्कीच सांगा. तुम्ही ट्रेननी प्रवास करत आहात का? आता तिथे सध्या ट्रेनची परिस्थिती कशी आहे ती जरा कमेंट करून नक्की सांगत चला. नमस्कार नैतिक सर. सकाळच्या सुमारास खूप भयंकर परिस्थिती झालेली होती. अक्षरशः जे काही पाणी आहे उल्हास नदीचं तिथपर्यंत आलेलं होतं. म्हणजे आपला जो काही कमांड आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेची तिथपर्यंत ते पाणी पोहोचणार होतं. आणि असं संभावना व्यक्त केली जात होती की जर जोरात पाऊस राहिला, अर्धा ते 1 तास जर असाच पाऊस सुरू राहिला तर पुढे देखील पाणी शिरण्याची शक्यता आहे, पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असं. आणि याच दृष्टिकोनातून आपलं अग्निशामक दल आणि बचाव कार्य सुद्धा सज्ज झालं होतं. पण आता तुम्ही संपूर्ण दृश्य बघा. मला बघण्यापेक्षा तुम्ही उल्हास नदीचे अपडेट्स नक्कीच बघा. पण ठिकठिकाणी आपल्याला पाण्यामध्ये राहणारे जे काही जलप्राणी आहेत ते बाहेर आलेले पाहायला मिळतात. जसं की साप असतील, विंचू असतील, त्याचबरोबर सरडे सुद्धा आज बघायला मिळाले. खूप हे होते, खेकडे होते. तर त्यामुळे कृपा करून तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नका. सांगण्याचा उद्देश असा आहे की जर गरज नसेल तुम्हाला तर पाण्यात जाऊ नका, ते सांगतोय आम्ही. कारण अशा पाण्यामध्ये पण खूप काही निघतंय आता सध्या आणि करंटही पाण्यामध्ये उतरता आहे. तर तुम्ही काळजी करू नका आणि घरात राहा. काम असेल तरच बाहेर पडा. आता राहिला महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे उद्या शालेय विद्यार्थ्यांना उद्या सुट्टी राहील की नाही. तर याची अपडेट अजूनही आमच्यापर्यंत मिळालेली नाहीये. पण तुम्हाला काय वाटतं, शालेय विद्यार्थ्यांना उद्या ही सुट्टी जाहीर करायला पाहिजे का? आम्हाला जरा कमेंट करून सांगा. आणि होऊ शकतं की आपल्या कमेंटद्वारे जे काही प्रशासन आहे जे डिक्लेअर करतात, शिक्षण विभाग आहे जे की डिक्लेअर करतात की सुट्टी मिळेल की नाही, दिली पाहिजे की नाही, तर कदाचित त्यांना आपल्या ज्या काही भावना आहेत सगळ्या बदलापूरकरांच्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील.
आणि खरं तर ज्या वेळेला अतिवृष्टी किंवा असं काही परिस्थिती असते त्यावेळेला मुलांना जर हप्ताभर जरी सुट्टी दिली तरी चांगलं होईल असं बोलतात. आणि नंतर शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये यासाठी देखील काळजी घेतली पाहिजे असंही बोलले जातं. तुम्हाला काय वाटतं, सुट्टी मिळायला पाहिजे का उद्या मुलांना? आणि मुलांसोबतच नोकरदार वर्ग जो आहे त्यांनाही निदान 1 दिवस तरी सुट्टी मिळायला पाहिजे असं मागणी करतायत सगळे. तुम्हाला काय वाटतं तेही नक्कीच सांगा. चला आपण त्या साईडला जाऊया का आपण? वरती पुलाची परिस्थिती सध्या अजूनही पृष्ठभागाला जे आहे ते पाणी लागताना आपल्याला पाहायला मिळते. पण कसं आहे ना, म्हणजे जुना पूल अजूनही वाहतुकीसाठी चालू आहे, मात्र नवीन जो काही पूल आहे ना तो आपला बंद झालाय वाहतुकीसाठी. हा, मॅपल सिटीमध्ये पाणी भरलेलं आहे. ओके, मग तुम्हाला काही मदत कार्याची आवश्यकता आहे का मॅपल सिटीमध्ये? जरा कमेंट करून सांगा. मॅपल सिटीची कमेंट आली की पाणी भरलंय. मदतीची काही आवश्यकता आहे का त्या साईडला? बचाव कार्याची आवश्यकता असेल तर नक्की कमेंट करा. आपण तुमच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नक्कीच संपर्क करूया. ओके, तुशांत सर, मॅपल सिटीमध्ये तुम्ही वाट बघत आहात, चिंतामणी चौक. जास्त पाणी भरलंय का तिकडे? नक्कीच आम्ही प्रयत्न करूया त्या साईडला पोहोचण्याचा. आम्ही असा विचार करतोय की आपण तिकडे गेलो आणि नंतर जर कधी हा पूल बंद झाला तर मग काय करायचं? एकतर हा पहिलेच बंद झालाय, तो पण बंद झाला तर मग घरातच बसावं लागेल. घरात पण नाही, जे इकडे तिकडे जिथे असाल तिथेच. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. काही अपडेट्स पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आपले बदलापूर बघू शकता. सुरक्षित राहा, कुटुंबाची काळजी घ्या आणि बघणाऱ्यांनी गर्दी करू नका. जिथून मिळेल तिथून व्हिडिओ घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.